एका झाडाने बदलला मुलाचा दृष्टिकोन. विशालने शहरात एक मोठा नवा बंगला बांधला होता. गृहप्रवेशाच्या वेळी तो बागेची सजावट करत होता. बागेच्या मध्यभागी एक जुने सुकलेले झाड होते. विशालने मजुराला सांगितले, हे झाड कापून टाका, यामुळे माझ्या नव्या बंगल्याचा सुबक देखावा खराब होतोय. तेव्हाच घरातून त्याचे वृद्ध आजोबा बाहेर आले. त्यांनी विशालचा हात धरला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाले, बाळा, हे झाड कापू नकोस. या झाडाला फळे येत नसतील, पण या झाडाने माझ्या तरुणपणात मला सावली दिली आहे आणि तुझ्या बाबांना खेळायला जागा दिली आहे. हे फक्त झाड नाही, आपल्या कुटुंबाचा इतिहास आहे. विशाल चिडून म्हणाला, आजोबा, आता हे निरुपयोगी आहे. काळ बदलला आहे. आता आपल्याला सुबकतेची गरज आहे. आजोबांनी शांतपणे मान खाली घातली आणि ते आपल्या खोलीत निघून गेले. काही दिवसांनी विशालचे बाबा गावावरून आले. त्यांनी बागेत पाहिले तर ते झाड तसेच होते, फक्त आजोबांनी त्याला रंगवून सुंदर बनवले होते. बाबांनी विशालला जवळ घेतले आणि म्हणाले, विशाल, आज तू या झाडाला निरुपयोगी म्हणून कापायला निघाला होतास. उद्या जेव्हा आम्ही म्हातारे होऊ तेव्हा तू आम्हालाही या बंगल्याच्या सुबकतेसाठी बाहेर काढशील का? विशालला आपल्या चुकीची जाणीव झाली. जुन्या झाडाचे आणि वृद्ध आजोबांचे महत्त्व त्याला समजले. वृद्ध माणसं ही घराचा पाया असतात. म्हातारपणात त्यांच्याकडून कोणतीही कमाई किंवा उपयोग होत नसला तरी त्यांनी दिलेल्या संस्काराची सावली घराला वादळातही टिकवून ठेवते.